केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स यामध्ये आपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन बघत आहोत. ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन पाहिल्या आपण की यामध्ये रिएक्टंट जेव्हा ऑक्सिजनशी कंबाईन होतो त्या प्रोसेसला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, किंवा ज्या प्रोसेसमध्ये हायड्रोजन गॅस हा रिएक्टंटमधून निघून जातो ती पण ऑक्सिडेशन आहे. काही रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी ऑक्सिजनचा सप्लाय केला जातो, ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून त्याही पद्धतीने ऑक्सिडेशन घडून येते. सो ऑक्सिडेशन is the reaction in which reactant gain oxygen or the reaction in which reactant loses hydrogen, that is called oxidation. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ऑक्सिडेशन घडून आणतो by supplying oxygen from air or by removing hydrogen or by the available of oxygen by the oxidizing agent. ऑक्सिडायझिंग एजंटचं काय काम आहे लक्षात आलं. ऑक्सिडायझिंग एजंट हा ऑक्सिजनचा सप्लाय करतो, अवेलेबल करतो. द सबस्टन्स विच कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अदर सबस्टन्सेस आर कॉल्ड ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट, त्यालाच ऑक्सिडंट. Or we can say that the substance which causes oxidation of other substances by the available of oxygen, oxygen चे available करतो, that is called oxidizing agent. तर वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट पाहिले आपण. फॉर एक्झाम्पल ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट, हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, ओझोन आहे. ओझोन आणि हायड्रोजन पेरॉक्साइड हे नेसंट ऑक्सिजन सप्लाय करतात. नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय आहे? इट इज द प्रायमरी स्टेज ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजन ॲटम हायली रिएक्टिव्ह असतो अँड इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल O इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पेज नंबर 42 वर बघा. डू यू नो, सिलेबसला नसलं तरी का, a variety of oxidants are used to bring about a controlled oxidation. कंट्रोल ऑक्सिडेशन करायचं असेल, ऑक्सिडेशनला वाढवायचं नसेल, कंट्रोल कंडिशन मध्ये करायचं असेल तर ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज केला जातो. उदाहरणार्थ K2Cr2O7, ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. These are the commonly used chemical oxidants. हायड्रोजन पेरॉक्साइड पण आहे, H2O2 is used as mild oxidant आहे. Ozone O3 is also a chemical oxidant. Nascent oxygen is generated by chemical oxidants and is used for oxidation reaction. हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, नेसंट ऑक्सिजनचा सप्लाय करून ऑक्सिडेशन घडवून आणतात. ओझोन पासून आपल्याला एक नेसंट ऑक्सिजन मिळतो, हायड्रोजन पेरॉक्साइड पासून एक नेसंट ऑक्सिजन मिळवता येते, पोटॅशियम डायक्रोमेट पासून आपल्याला 3 नेसंट ऑक्सिजन मिळवता येतात, पोटॅशियम परमॅंगनेट ऍसिडिफाईड पासून 5 नेसंट ऑक्सिजन मिळवता येतात. नेसंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. हा नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय आहे? ही अशी एक स्टेज आहे, प्रायर स्टेज आहे की त्यानंतर O2 मॉलिक्यूल तयार होतो. सो इट इज द रिएक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन, reactive form and is represented by writing symbol as square bracket मध्ये O आपण symbol करतो. Use your brain power. Which is the oxidant used for purification of drinking water? पिण्याच्या पाण्यासाठी आपण प्युरिफिकेशन करण्यासाठी कशाचा यूज करतो? क्लोरीनचा आपण यूज करतो. जे आपण घरी टॅप वॉटर यूज करतो यामध्ये क्लोरीन असते, क्लोरीनचा वास येतो, क्लोरीनची चव लागते. प्युरिफिकेशन साठी क्लोरीन यूज केला जातो. क्लोरीन हा एक प्रकारचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. व्हाय इज पोटॅशियम परमॅंगनेट यूज्ड ड्युरिंग क्लीनिंग वॉटर टँक्स? जेव्हा वॉटर टँक्स असतील यांना क्लीन करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा यूज केला जातो. कारण काय, वॉटर टँक मध्ये पाणी साचत असल्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होते.
आयर्न बॅक्टेरिया म्हणतो. आयर्न वगैरे असे त्यामध्ये मेटॅलिक पदार्थ मिनरल्स डिझॉल्व्ह झालेले असतात. तर हा पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा ऑक्सिडेशन घडून आणतो अँड इट कंट्रोल्स द ग्रोथ ऑफ आयर्न बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही पोटॅशियम परमॅंगनेट, म्हणून त्याचा यूज केला जातो. पोटॅशियम परमॅंगनेट हा केमिकल ऑक्सिडंट आहे. पुढे एक रिएक्शन दिलेली आपल्याला KMnO4 याची FeSO4 सोबत रिएक्शन केली. तर यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला आहे आणि FeSO4 चं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. Fe2SO4 थ्राईस मध्ये डायरेक्ट सांगतो FeSO4 चं ऑक्सिडेशन Fe2SO4 थ्राईस मध्ये झालेलं आहे आणि याचं ऑक्सिडेशन कोण घडून आलेलं आहे? ऍसिडिफाईड KMnO4, H2SO4 आणि KMnO4, ऍसिडिफाईड KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा FeSO4 चं ऑक्सिडेशन Fe2SO4 थ्राईस मध्ये होते. आता यामध्ये ऑक्सिडेशन झाले कसं ओळखायचं? नेमकं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन मध्ये नेमकं काय होत असतं? जनरली आपल्याला डेफिनेशन मध्ये लक्षात आले की ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतो. पण काय काय रिएक्शन असे असतात की त्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा तिथे संबंध नसलं तरी ऑक्सिडेशन रिडक्शन होत असते. ते कसं ओळखायचं ते आपण बघू. तर ऑक्सिडेशन झाल्यामुळे नेमकं काय परिणाम होतो? तर या ठिकाणी आयनिक रिएक्शन बघू. दोन्ही आयनिक रिएक्शन FeSO4 मध्ये नेहमी लक्षात ठेवा SO4 वर -2 चार्ज असतो आणि Fe वर येतो मग +2 चार्ज. Fe2+ आणि -2 बॅलन्स होतं, न्यूट्रल होतं आणि FeSO4 इथं तयार झाले. या ठिकाणी बघा Fe2SO4 थ्राईस. आता या ठिकाणी Fe आहे 2Fe2 प्लस SO4 किती आहे? 3SO4 आहे आणि SO4 वर किती चार्ज असतो? -2. एका SO4 वर -2 आहे असे 3 SO4 आहेत. किती चार्ज झाला? -6 झाला. टोटल इथं -6 चार्ज आहे SO4 वर. तर ह्या Fe2 वर किती चार्ज व्हायला पाहिजे? मग +6. कारण जसं इथे SO4 वर -2 Fe वर +2 दोन्ही न्यूट्रल झालं, बॅलन्स झालं. सेम त्याच पद्धतीनं SO4 वर -2 असे 3 SO4 असल्यामुळे -6. तर Fe2 वर काय आहे? +6. 2 Fe वर +6 आहे म्हणजे एका Fe वर किती चार्ज येईल? +3. किती चार्ज येईल? +3. असे 2 Fe +3 +3 +6 आणि हे इकडे मायनस असं बॅलन्स होत असतं. तर मग FeSO4 चं ऑक्सिडेशन याच्यामध्ये Fe2SO4 थ्राईस मध्ये झाल्यामुळं Fe आयन मध्ये काय बदल झाला? या पहिल्यांदा FeSO4 मध्ये Fe वर 2+ चार्ज होतो. याला फेरस आयन नेमकं आपण लिहूया. Fe2+ याचं रूपांतर कशात झालेलं आहे? Fe3+ मध्ये झालेलं आहे. 2+ चा Fe3+, त्याला फेरस आयन म्हणतात. फेरस आयन याचं रूपांतर Fe3+ म्हणजे फेरिक आयन मध्ये झालं. तर 2+ चा +3 झाला. पहा इथं ऑक्सिडेशन झालं हे तर माहित आहे. पण ऑक्सिडेशन मध्ये नेमकं काय झालं? ऑक्सिजन तर कंबाईन झालं हे पण माहित आहे. पण आणखीनही कसं ओळखायचं की त्यामध्ये त्या सबस्टन्सचा पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय. ऑक्सिडेशन झालंय म्हणजे +2 वरून हा कितीवर आला? +3. मग यावरून लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो त्या आयनचा आयनिक रिएक्शन मध्ये, जेव्हा केव्हा आयनचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो तेव्हा ऑक्सिडेशन होते हे लक्षात ठेवा. बाकी ऑक्सिजन कंबाईन होणे माहित आहे, हायड्रोजन रिमूव्ह होणे माहित आहे, पण चार्जेस वरूनही आपल्याला ऑक्सिडेशन झाले हे काढता येते की जर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला तर तेव्हा ऑक्सिडेशन झालं. इथं +2 वरून +3 झाला, ऑक्सिडेशन झालं. +2 वरून +3 कधी होते? +2 वरून +3 चार्ज कधी होतो? पॉझिटिव्ह चार्ज कधी वाढत असतो की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. याचा एक इलेक्ट्रॉन निघून गेला, Fe2+ चा एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं Fe3+ तयार झाला आहे. म्हणून ऑक्सिडेशनची अजून एक व्याख्या सांगता येते
लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय द स्पेसीज इज ऑल्सो नोन ॲज ऑक्सिडेशन. अशा अजून दोन व्याख्या आहेत. एक म्हणजे इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज, इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज मध्ये इन्क्रीज झालाय. दुसरं काय सांगताय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय द स्पेसीज. यावरून आपल्याला ऑक्सिडेशनच्या अनेक डेफिनेशन सांगता येतात. पहिली डेफिनेशन माहित आहे, द रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. दुसरी रिएक्शन डेफिनेशन काय आहे, द रिएक्शन इन विच रिएक्टंट लूज हायड्रोजन इज नोन ॲज ऑक्सिडेशन. तिसरी डेफिनेशन काय सांगता येतं, the reaction in which positive charge of the species increases, that process is called oxidation. The reaction in which loss of electron takes place by the species is also known as oxidation. Positive charge increase झाला म्हणजे indirectly negative charge decrease झाला असे आपल्याला कळत आहे. पाचवी व्याख्या अशी बनवता येते, the reaction in which negative charge decreases by the species, that is also known as oxidation. तर अशा पद्धतीनं ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला 5 प्रकारच्या डेफिनेशन सांगता येतात. एक ऑक्सिजन कंबाईन होणे, दुसरी हायड्रोजन रिमूव्ह होणे, तिसरं पॉझिटिव्ह चार्ज वाढणे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज कमी होणे आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, या सगळ्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते. तर पुढे यावरून आपल्याला पेज नंबर 43 वर जायचं आहे. या ठिकाणी केमिकल सेल्फ मध्ये तुम्हाला करायला सांगितलं होतं, लुक ॲट द केमिकल इक्वेशन 6. मागे इक्वेशन पाहिलं होतं की वनस्पती घी इज फॉर्म फ्रॉम वनस्पती ऑइल. वनस्पती ऑइल पासून वनस्पती घी कधी तयार केलं होतं, त्यामध्ये आपण कोणाची ऍडिशन केली, हायड्रोजनची ऍडिशन केली. आणि तेव्हा आता आपल्याला बघायचं आहे रिडक्शन. आता कोणती प्रोसेस बघायची, रिडक्शन. ऑक्सिडेशनच्या विरुद्ध रिडक्शन आहे. जे आपण ऑक्सिडेशनच्या 5 डेफिनेशन पाहिल्या त्याच्या विरुद्ध डेफिनेशन रिडक्शनचे आहे. तर व्हेजिटेबल ऑइल यामध्ये हायड्रोजनची ऍडिशन केल्यावर आपल्याला व्हेजिटेबल घी मिळालं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हा ऑक्सिडेशनच्या विरुद्ध. तर लक्षात घ्या, रिडक्शन मध्ये काय होतं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, द रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन हायड्रोजन इज नोन एज रिडक्शन. किंवा द रिएक्शन इन विच रिएक्टर लूज ऑक्सिजन, ऑक्सिजन निघून जाणे म्हणून रिडक्शन. ज्या काही 5 डेफिनेशन पाहिल्या त्याच्या उलट सांगलं तर रिडक्शनच्या होतं. 2 डेफिनेशन लक्षात आले, रिएक्शन इन विच रिएक्टंट गेन हायड्रोजन, द रिएक्शन इन विच रिएक्टंट लूज ऑक्सिजन. तिसरी व्याख्या काय सांगतात, द रिएक्शन इन विच पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस किंवा त्याच्या उलट निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. पाचवी व्याख्या काय सांगतात, द रिएक्शन इन विच गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, ऑक्सिडेशनच्या विरुद्ध. 1 बाय 1 बघूया आपण. तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया, व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर कॉपर ऑक्साइड, ब्लॅक कॉपर ऑक्साइड वर हायड्रोजन गॅस पास करा तर आपल्याला कॉपर मिळतो आणि वॉटर. काय झालं या ठिकाणी, कॉपर ऑक्साइड वर ब्लॅक कॉपर ऑक्साइड असतो, हायड्रोजन गॅस पास केला तर तो परत कॉपर मध्ये रूपांतर होतो, ब्राऊन कलर कॉपर मध्ये, आणि वॉटर वेपर तयार होतो. तर या ठिकाणी काय झालं, कॉपर ऑक्साइड याच्यासोबत हायड्रोजन कंबाईन झाला म्हणजे कॉपर ऑक्साइडचं झालं रिडक्शन. आणि त्याच वेळेस काय झालं की हायड्रोजन हा काय करत आहे की ऑक्सिजनला रिमूव्ह करत आहे. कॉपर ऑक्साइड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन नंतर काय, हा हायड्रोजन कॉपर ऑक्साइड ऑक्सिजन रिमूव्ह करून H2O करत आहे. ही सुद्धा रिडक्शन आहे. तर यावरून आपल्याला सांगता येईल गेन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ
ऑक्सिजन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड रिडक्शन. या ठिकाणी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होत आहे. तर काय झालं पहा, कॉपर ऑक्साईडचा ऑक्सिजन निघून गेला, रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन, याचं झालं रिडक्शन. पण हे रिडक्शन करण्यास कोण मदत केली? हायड्रोजन. हायड्रोजनने त्याचा ऑक्सिजन रिमूव्ह केला आणि रिडक्शन घडवलं. आणि जो रिडक्शन घडवून आणण्यास मदत करतो त्याला रिड्युसिंग एजंट. कोणता एजंट म्हणतो आपण? रिड्युसिंग एजंट, किंवा त्याला रिडक्टंट. काय म्हणतो आपण? रिडक्टंट. तर या ठिकाणी हायड्रोजन हा रिडक्टंट म्हणून काम करत आहे, बिकॉज इट कॅरी आउट द रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड बाय ऍक्सेप्टिंग द ऑक्सिजन. तर बघा, रिडक्शन जेव्हा या कॉपर ऑक्साईड झालं त्याच वेळेस काय झालं की हायड्रोजन हा याचा ऑक्सिजन रिमूव्ह स्वतः कंबाईन झाला आणि त्याच्यापासून हायड्रोजन पासून आपल्याला H2O मिळालं. काय मिळालं? हायड्रोजनशी ऑक्सिजन कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजनला काय म्हणतो? ऑक्सिडेशन. म्हणजे जिथं कुठे रिडक्शन होते त्याच ठिकाणी ऑक्सिडेशन पण होत असतं. या दोन्ही रिएक्शन एका जागी होतात. म्हणून या दोन्ही रिएक्शनला मिळून आपण अजून एक नाव देणार आहोत, रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन. रिडक्शनचा रेड, ऑक्सिडेशनचा OX. Redox reaction means the reaction in which reduction and oxidation takes place simultaneously are known as redox reaction. तर या ठिकाणी कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालं आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं. लक्षात. त्यानंतर पुढे बघा की रिडक्टंट कसा ओळखायचा ते पण लक्षात आलं की जो रिडक्शन घडवून आणतो तो रिडक्टंट. या ठिकाणी हायड्रोजन याचं रिडक्शन घडवून आणलं तो झाला रिडक्टंट. आणि ऑक्सिडंट कसा ओळखायचा? तो ऑक्सिडेशन घडून आणतो. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? हायड्रोजनचं. पण त्याला कोण मदत केलं? कॉपर ऑक्साईडने. कॉपर ऑक्साईडने याचं ऑक्सिडेशन घडून आणलं. मग कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करत आहे. लक्षात ठेवा, कॉपर ऑक्साईड ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. तर कुठल्याही रेडॉक्स रिएक्शन मध्ये कोणाचं ऑक्सिडेशन झालं हे ओळखता आलं पाहिजे, कोणाचं रिडक्शन झालं हे ओळखता आलं पाहिजे, कोण रिड्युसिंग एजंट आहे, कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर या रिएक्शन मध्ये अजून एकदा सांगतो, कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालं, कॉपर मध्ये हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं H2O मध्ये. कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन करण्यास मदत कोण केला? हायड्रोजन, म्हणून हा रिड्युसिंग एजंट झाला. हायड्रोजनचं स्वतः झालं ऑक्सिडेशन, त्याला मदत कोण केलं? कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट झाला. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, ऑक्सिडायझिंग एजंट हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडून आणतो पण त्याचं स्वतःचं रिडक्शन होत असते. कन्फ्युजिंग आहे, नीट लक्षात घ्या. ऑक्सिडायझिंग एजंट हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडून आणतो पण त्याचं स्वतःचं काय होत असते? रिडक्शन. तर हा ऑक्सिडायझिंग एजंट झाला, हा हायड्रोजनचं ऑक्सिडेशन घडून आणला पण त्याचं स्वतः काय झालेलं आहे? रिडक्शन. याच्या उलट आता रिड्युसिंग एजंट काय करतो? हायड्रोजन हा याचं रिडक्शन घडून आणला म्हणून हा रिड्युसिंग एजंट, पण त्याचं स्वतः काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन. So reducing agent means the substance which carry out reduction of other substances and it undergoes oxidation itself. त्याचं स्वतः ऑक्सिडेशन. थोडंसं कन्फ्युजिंग आहे पण नीट लक्ष दिल्यावर तुम्हाला लक्षात येईल, उदाहरणावरून लक्षात येईल. तर या रिएक्शन मध्ये लक्षात घ्या, कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालंय, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालंय आणि कॉपर ऑक्साईड हा हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केल्यामुळे कॉपर ऑक्साईड इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता एजंट आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. हायड्रोजन काय आहे? हा रिडक्शन केल्यानंतर तो कोणता एजंट होईल? रिड्युसिंग एजंट होईल. यासाठी बोर्डावर लिहित आहे कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट झाला कारण त्याने हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केले आणि त्याचं स्वतः रिडक्शन झालं. हायड्रोजन हा काय झाला? रिड्युसिंग एजंट, कारण तो रिडक्शन कॉपर ऑक्साईडचं केला आणि त्याचं स्वतः झालं ऑक्सिडेशन. लक्षात, त्यासाठी लिहिलेलं आहे. नीट रिएक्शन बघून घ्या. या कुठल्याही रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन कोणाचं झालं कळलं पाहिजे, रिडक्शन कोणाचं झालं कळलं पाहिजे, रिड्युसिंग एजंट कोण आहे कळलं पाहिजे, ऑक्सिडायझिंग. असंच एक पुढे एक्झाम्पल घेऊया आपण. या ठिकाणी रेडॉक्स रिएक्शन here, पेज नंबर 43, यूज युअर ब्रेन पॉवर.
Some more examples of redox reaction are as follows. Identify the reductant and oxidant. सगळं बघूया आपण. ऑक्सिडेशन कोणाचं झालंय, रिडक्शन कोणाचं झालंय, त्यानंतर रिडक्टंट कोण, ऑक्सिडंट कोण, सर्व बघूया. रिएक्शन आहे 3H2S plus SO2 gives 3S plus H2O 2H2. ओके, या ठिकाणी बघा काय झालं. H2S याचं रूपांतर H2S याचं रूपांतर झालंय H2O मध्ये. म्हणजे कोण कंबाईन झाला, ऑक्सिजन कंबाईन झाला, म्हणून ही ऑक्सिडेशन प्रोसेस. कोणती प्रोसेस, H2S सोबत कोण कंबाईन झाला, ऑक्सिजन H2O याच्याकडून मिळाला. पुन्हा SO2 चं मिळालं आहे S, ऑक्सिजन निघून गेला SO2 चा, म्हणजे रिडक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आपण रिडक्शन, ज्याला ऑक्सिजन कंबाईन ऑक्सिडेशन म्हणतो. हे लक्षात आले आता. H2S चं ऑक्सिडेशन, SO2 चं रिडक्शन. आता याच्यात ऑक्सिडायझिंग एजंट कोण, रिड्युसिंग एजंट कोण. H2S चं ऑक्सिडेशन झालंय, त्याला ऑक्सिडेशन करण्यास कोण मदत केला, SO2. SO2 ने ऑक्सिडेशन याचं घडून आणलेलं आहे, म्हणून हा कोणता एजंट झाला, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट झाला. आणि परत SO2 चं झालंय रिडक्शन, त्याला मदत कोण केला, H2S, म्हणून H2S झाला रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. अशा पद्धतीनं रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट ओळखता येते. आणि ऑक्सिडेशन कोणाचं झालं, रिडॉक्स. आणि टोटल रिएक्शन ही कोणती रिएक्शन आहे, रेडॉक्स. कारण ह्या रिएक्शन मध्ये दोन्ही प्रोसेस होत आहे, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. The reaction in which reduction and oxidation takes place simultaneously are known as redox reactions. त्यानंतर अजून एक उदाहरण दिले आपल्याला, MnO2 plus 4HCl. MnO2 plus 4HCl, MnCl2 2H2O plus Cl2. यामध्ये बघा आता काय काय झालेलं आहे. MnO2 चं कोणात रूपांतर झालं ते बघायचं. MnO2 चं कन्वर्जन झालं MnCl2. काय झालं मग, याच्यातलं ऑक्सिजन निघून गेला. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज नोन एज रिडक्शन, म्हणून हे झालं रिडक्शन. काय झालं, रिडक्शन. बरोबर आहे. त्यानंतर HCl चं काय झालेलं आहे, HCl चं मिळाले आपल्याला H2, म्हणजे कोण कंबाईन, ऑक्सिजन. कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन इज नोन एज ऑक्सिडेशन, म्हणजे याचं झालं ऑक्सिडेशन. तर ह्या म्हणून ही रेडॉक्स रिएक्शन झाली. ह्या रिएक्शन लक्षात ठेवा, MnO2 चं झालं रिडक्शन, HCl चं झालं ऑक्सिडेशन. आता हे रिडक्शन, MnO2 चं रिडक्शन होण्यास मदत कोण करत आहे, HCl. म्हणून HCl हा झाला रिड्युसिंग एजंट. काय झाला, रिड्युसिंग एजंट. त्यानंतर HCl चं ऑक्सिडेशन झालं, कोण मदत केलेलं आहे, MnO2. म्हणून MnO2 झाला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. काय म्हणतो त्याला आपण, ऑक्सिडंट. अशा पद्धतीने आपल्याला रिएक्शन मध्ये कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडेशन सगळं ओळखता आलं पाहिजे. ओके, तर इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही प्रोसेस लक्षात येतात आणि दोन्ही मिळून रेडॉक्स रिएक्शन होते.